नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी उदय कदम। मित्रांनो, मागच्या वर्षी 2023 मध्ये तलाठी भरती जी पार पडली होती त्या तलाठी भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारले होते सर्वात जास्त व्याकरणावर जो भर आहे त्यामधला जो प्रयोग हा घटक आहे या घटकावर आपण आज चर्चा करणार आहोत। आपलं टायटलच आज आहे की प्रयोग, नाही का? प्रयोग फक्त अर्धाच आहे का? नेमका प्रयोग ओळखायचा कसा आणि नेमकं एका सेकंदामध्ये 2 सेकंदामध्ये याचं उत्तर कसं काढायचं या बाबतीमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो। तर आपण बघूयात 2023 मध्ये एका शिफ्टचं मी विश्लेषण केलेलं आहे। त्या शिफ्टमध्ये मराठीचे 25 प्रश्न होते। या 25 प्रश्नांपैकी कोणत्या घटकाला किती महत्त्व होतं हे बघा। म्हणजे शिफ्टमध्ये 25 प्रश्न आहेत। या 25 प्रश्नांपैकी 3 भाग पडतात। एक म्हणजे व्याकरण आहे, दुसरा म्हणजे शब्दसंग्रह आहे आणि तिसरा म्हणजे साहित्य आहे। लक्षात घ्या। ओके, ह्या 3 गोष्टी आहेत। 3 गोष्टींमध्ये जर बघितलं तर व्याकरणावर 25 पैकी 7 प्रश्न होते मित्रांनो। किती होते? 7 प्रश्न होते। आणि याच्यामध्ये आयोगाला आवडते TCS ला जे काही आवडते घटक आहेत ते जर बघितलं आपण तर समास 2 प्रश्न विचारले होते। प्रयोग, समास आणि प्रयोग हा अत्यंत आवडीचा घटक आहे कोणाचा? तुमच्या TCS पॅटर्न मधला, बरोबर का? TCS IBPS मध्ये हे घटकांना फार महत्त्व आहे। पण मग यासाठी व्याकरण शिकायचं नाही का? तर व्याकरण शिकावं लागतं, कारण प्रयोग समजण्यासाठी, समास समजण्यासाठी बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात। त्याबरोबर वाक्य रूपांतरावर 2 प्रश्न होते। वाक्याच्या प्रकारावर 1 प्रश्न होता। म्हणजे असे जर बघितले आपण तर 7 प्रश्न व्याकरणावर होते। लक्षात घ्या। म्हणजे इथे व्याकरणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व, त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व शब्दसंग्रहाला आहे। आपण व्याकरण शिकतो पण शब्दसंग्रहाकडे दुर्लक्ष करतो आणि TCS मध्ये जर बघितलं तर अवघड शब्द विचारलेले आहेत, बरोबर आहे? त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा की शब्दसंग्रहामध्ये जर 15 प्रश्न होते, समानार्थी 6 प्रश्न होते, विरुद्धार्थी 3 प्रश्न होते, वाक्प्रचार 4 प्रश्न होते आणि मनीचे 2 प्रश्न होते, बरोबर आहे? म्हणजे इथे जर बघितलं समानार्थीचं वेटेज जास्त हे कमी जास्त होऊ शकतं, पण या घटकावर म्हणजे या घटकाला जास्त लक्ष TCS न दिलेलं आहे मागच्या शिफ्ट मध्ये, बरोबर का? आता नेमकं कोण परीक्षा घेईल याचा प्रश्न असणार आहे, पण व्याकरण सारखंच राहणार आहे। ठीक, जर समजा MPSC ने ही परीक्षा घेतली तरी त्याच्यामध्ये काय असणार आहे? जर मागच्या सरळ सेवेचा अनुभव घेतला CDPO चा तर 25 प्रश्न जर असते त्याच्यामध्ये सेम असणार आहे, त्यामध्ये उतार ऍड होईल। हे विचारणार नाही। MPSC ने कधी साहित्यावर प्रश्न विचारला नाही, पण TCS मात्र साहित्यावर प्रश्न विचारतं। कादंबरी 1 प्रश्न विचारलाय, पुस्तकावर 1 प्रश्न विचारलाय आणि कादंबरी 1 प्रश्न, म्हणजे कादंबरीवर 2 प्रश्न आणि पुस्तकावर 1 प्रश्न। हे पुस्तक कोणाचं आहे, आत्मचरित्र, असे प्रश्न असतात TCS मध्ये, बरोबर का? पण हे जर MPSC ने विचारलं तर MPSC काय करणार की व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा अशा 3 भागामध्ये तो 25 प्रश्नाचं विभाजन करेल। करेक्ट? मग ते किती आहे हे सांगत नाही। जर MPSC ने पेपर घेतला तर, जर TCS न घेतला तर सेम असं असणार आहे, बरोबर? 31/8/2023 ला शिफ्ट नंबर 1 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचं 25 प्रश्नापैकीचं हे वर्गीकरण होतं। म्हणजे आपण दोन्हीही बाजूने तयार असू, आपण दोन्हीही बाजूने, जर MPSC ने विचारला तरी मी तयार आहे आणि जर TCS ने जरी पेपर घेतला तरी मी तयार आहे। दोन्हीही बाजूने व्याकरण तेच असणार आहे। MPSC ने विचारलेला प्रयोग वेगळा आहे आणि TCS ने विचारलेला प्रयोग वेगळा आहे असं नाही आहे, बरोबर का? त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला व्याकरण व्यवस्थित करायचं आहे, शब्दसंग्रह व्यवस्थित करायचा आहे। फक्त याच्यामध्ये जर ॲडिशन काय आहे तर साहित्याचा पाठ जो आहे, कोणाचं पुस्तक, कोणाची कादंबरी, कोणाचं आत्मकथन, ह्या गोष्टी आहेत, त्याचा फक्त थोडासा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे। पण आपण दोन्हीही कमिशनसाठी, दोन्हीही संस्थासाठी आपण तयार राहू। त्यामुळे मला तेवढं तुम्हाला सांगायचं आहे। आणि बघा त्या घटकामध्ये जर बघितलं आपण तर प्रयोग हा घटक आहे। एक चुटकीशी एका सेकंदात प्रयोग कसा ओळखायचा यासाठी या 3 गोष्टी मी सांगतो, तुम्हाला लक्षात घ्या। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी, बघा म्हणजे मुळामध्ये प्रयोगाचे प्रकार किती पडतात? कर्तरी, कर्मणी, भावे, बरोबर आहे? आणि मिश्र असतो। कर्तरी, कर्मणी, भावे। ओके, मग कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा, कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा? जास्तीत जास्त हेच प्रश्न आहेत तुमच्या TCS मध्ये। आणि भावे प्रयोग ओळखायचा कसा? आणि त्याच्यामध्ये कर्मणी प्रयोगाचे 4 प्रकार आहेत। एक म्हणजे गौण कर्तक कर्मणीचे, पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी आणि शक्य कर्मणी, हे 4 आणि हे 3 तुम्हाला सांगतो। आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न बघूयात नेमकं आयोगाने विचारले काय। बघा, कर्तरी प्रयोग आहे। कर्ता हा कर्तरी प्रयोगात नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो। कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्त असतो। बघा, प्रयोगावर जरी प्रश्न विचारला तर विभक्ती हे प्रकरण शिकणं किती गरजेचं आहे
ओके, आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे कर्त्याचा. सांगितलं की बाबा कर्ता हा धातू रूपेश असतो, धातूवर तो अधिकार गाजवत असतो, लक्षात घ्यायचं आहे. कर्ता हा धातूवर काय करतो, अधिकार गाजवतो, हे लक्षात घ्या. कर्म हे काय असतं कर्तरी प्रयोगामध्ये, इथे बऱ्याच वेळा अप्रत्ययी द्वितीया किंवा सप्रत्ययी द्वितीयामध्ये असतं. त्या अप्रत्ययी द्वितीयाला बऱ्याच वेळा प्रथमांत म्हणतात. आणि क्रियापद कर्त्याच्या तंत्रानुसार चालते, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलते, हे लक्षात ठेवायचं. आणि बहुधा वर्तमानकाळी असते, बहुधा वर्तमानकाळी असते. ते भूतकाळी सुद्धा असतं आणि भविष्यकाळी सुद्धा असतं, विद्यार्थी पण असतं, पण बहुधा वर्तमानकाळी असतं. कर्मणी प्रयोगात कर्ता हा नेहमी विभक्तीजन्य असतो. तो तृतीया विभक्तीमध्ये शक्यतो असतो, तो चतुर्थीमध्ये असेल, तो षष्टीमध्ये असेल, शब्दयुगी अव्यंत असेल, पण विभक्तीजन्य असतो. त्याच्यानंतर कर्म मात्र नेहमी प्रथमांत असतं, लक्षात घ्या. कुठे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं आणि कर्म हे धातुरूपेश असतं. कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश आहे आणि कर्मणी प्रयोगात कर्म धातुरूपेश आहे. म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलतं म्हणून कर्म धातुरूपेश आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, कर्मानुसार क्रियापद बदलते, क्रियापदात बदल कर्मानुसार, बरोबर का. हे मुद्दे संपले. आता पुढे बघा भावे प्रयोग. इथे कर्ता हा द्वितीया विभक्तीमध्ये असेल, सॉरी तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीमध्ये असेल. कर्ता हा तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीमध्ये असेल. कर्म द्वितीया विभक्तीमध्ये असतं. लक्षात ठेवायचं की भावे प्रयोगात जेव्हा वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म विभक्तीजन्य असतात, विभक्ती प्रत्ययुक्त असतात, विभक्ती प्रत्यय लागलेले असतात, तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग भावे प्रयोग असतो. आणि ते क्रियापद कर्त्यानुसार बदलत नाही, कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत नाही, कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही, म्हणून ते लिंगानुसार बदलत नाही म्हणून ते नपुसक लिंगी असतं. वचनानुसार बदलत नाही म्हणून ते एकवचनी असतं. आणि बघा ते पुरुषानुसार बदलत नाही म्हणून ते तृतीय पुरुषी असतं. आणि ते तिथं कर्ता किंवा कर्म कोणीही धातुरूपेश नाही म्हणून ते स्वतंत्र भारताचं स्वतंत्र नागरिक आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो, लक्षात घ्या. म्हणजे ते स्वतंत्र सुद्धा असतं, ते कोणाचंही ऐकत नाही, बरोबर का. अगोदर कर्तरी प्रयोगात कर्त्याचं ऐकतं, कर्मणी प्रयोगात कर्माचं ऐकतं, पण भावे प्रयोगात कोणाचंही ऐकत नाही. हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आपला शिकायचा आहे. बघा की बाबा 4 प्रश्न जास्त येतात. बघा कुठले 4 प्रश्न आहेत बघा. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे पुराण, यालाच नाव आहे प्राचीन, यालाच नाव आहे पुरुष, यालाच नाव काय आहे जुना कर्मणी प्रयोग. बस नीट बघा. आता याच्यावर प्रश्न नेहमी विचारलाय तुम्हाला. याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं हे साहित्य, हे जे उदाहरणं येतात हे साहित्यातले आहेत, मराठी साहित्यातले जुन्या साहित्यामधले आहेत. म्हणजे ओव्या असतात बघा. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वध्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलमतीचा प्रकाशू मने निवृत्ती दासो अवधारी जो. म्हणजे ही जी काही मांडणी आहे, अशी जी मांडणी आहे ज्ञानेश्वरी मधल्या पहिल्या ओवी आहेत, बरोबर का. म्हणजे अशा ज्या मांडण्या आहेत या मांडण्यांमध्ये या वाक्याचा प्रयोग कुठला असणार आहे तर तो पुराण, प्राचीन, पुरुष, जुना कर्मणी प्रयोग असणार आहे. आणि याच्यामध्ये धातूला इज किंवा इजे हे प्रत्यय लागलेले असतात, नाही का. उदाहरणार्थ काय बरं, त्वा, काय, कर्म, करीजे लागला, करीजे एवढंच फक्त बघायचंय, उत्तर ते असणार आहे, लक्षात घ्या. ओके. दुसरा आहे 2 नवीन कर्मणी आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या कर्म कर्तरी. कारण पॅसिव्हाइसला मराठीमध्ये कर्म कर्तरी म्हणतात, ऍक्टिव्हाइस पॅसिव्हाइस. मग इथे काय होतं, तिकडे बायला होतो आपण ऍक्टिव्हाइस पॅसिव्हाइस करताना, तशी मराठीमध्ये नवीन रचना करण्याची पद्धत आहे, कर्त्याला कडून लावतात. एकच फक्त लक्षात ठेवायचं, कर्ता कडून लावलेला आहे. राम कडून रावण मारला गेला, संपला. नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. काही वाक्यात मात्र त्या वाक्यामध्ये कर्ता अध्यायत असतो, लुप्त झालेला असतो, लोप पावलेला असतो. म्हणजे काय, सर्वांना समज दिली जाईल, बरोबर का. मग या वाक्यात जर बघितलं कोणाकडून, वरिष्ठाकडून सर्वांना समज दिली जाईल,
बरोबर का, सभेत कागदपत्रे वाटली गेली, यासारखी उदाहरणं आली, ती 2-3 उदाहरणं लक्षात ठेवायचे म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. तिसरा मुद्दा काय आहे लक्षात घ्या, समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी. आता समापन कर्मणीमध्ये काय होतं, कर्त्याला चा ची चे हे प्रत्यय लागतात आणि हे प्रत्यय लागतात ते कर्मानुसार असतात. लक्षात घ्या, ह्या कर्मानुसार हे प्रत्यय लागतात, त्या कर्माचं लिंगवचन जे असेल ते. आणि जे काही संयुक्त क्रियापद असणार आहे, या संयुक्त क्रियापदाची जी काही हे असणार आहे, संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्तीचा अर्थ कळतो. क्रिया समाप्त झाली आहे असा अर्थ कळतो, त्याला म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग. आणि शेवटचा मुद्दा आहे, आपण क्रियापद शिकलो बघा, क्रियापद शिकलो म्हणून व्याकरण सगळंच महत्वाचं आहे. जरी प्रश्न 2-4 येत असले, 5-6 येऊ द्या, पण सगळे घटक एकमेकावर अवलंबून आहेत हे कळण्यासाठी. आणि मग शक्य कर्मणी प्रयोग आहे. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला शक्य क्रियापद महत्वाचं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये शक्य क्रियापद असते. काय असतं, शक्य क्रियापद असते. जावते, वसवते, खावते, पिवते यासारखे. झालं, संपलं. ते 3 आणि हे 4 लक्षात ठेवले की आपलं उत्तर आलं. आता बघूयात आपण TCSनं विचारलेले प्रश्न जे आहेत त्यातला पहिला प्रश्न जो होता तो प्रश्न बघा नीट. काय विचारलंय, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रश्न नीट बघा, तर बाकी पर्याय सुद्धा वाचायची गरज नाही तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका काही सेकंदामध्ये काढता येईल, जास्त वेळ घ्यायची गरज नाही. काय म्हटले, राघवने पपई खाल्ली. जेव्हा बघा लक्षात घ्या, जेव्हा कर्ता हा कशामध्ये आहे, तृतीया विभक्तीमध्ये आहे. कर्ता हा कशामध्ये आहे, तृतीयामध्ये आहे. कर्म हे प्रथमामध्ये आहे आणि क्रियापद भूतकाळी आहे. हे सगळे लक्षणं कशाचे आहेत, तर कर्मणी प्रयोगाचे आहेत. कर्तरी प्रयोग का नाही, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो. भावे प्रयोग का नाही, कारण भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघंही विभक्तीजन्य असतात, त्यामुळे इथं सुद्धा हे नाही आहे. बरोबर का. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे लक्षात घ्या, तर याचं उत्तर असणार आहे कर्मणी प्रयोग. एका सेकंदात सुटतं, बघता क्षणिक सुटतं. बघा पुढचा प्रश्न बघा, कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. बघा सिंपल, काय म्हटलेलं आहे, वाचले प्रश्न, कृष्णाकडून. जेव्हा कर्त्याला कडून जोडून आलेला आहे, सूत्र बघा, कर्म प्रथमांत आहे. कर्म काय आहे, प्रथमांत आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आणि क्रियापद जे आहे मारला, मारला ला कृदंत आहे आणि जा या सहाय्यक धातूचं विवेक्षित रूप आहे गेला. एवढं सूत्र लक्षात ठेवा. याला म्हणायचं नवीन कर्मणी किंवा कुठला, कर्म कर्तरी. कर्त्याला कडून लागले, कर्म प्रथमांत आहे, नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. आलं उत्तर, यस. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. सीतेने बोरं खाल्ली. बघा नीट बघा प्रश्न काय म्हटले, सीतेने बोरं खाल्ली. खाणारी कोण आहे, सीता. मग सीताला प्रत्यय काय लागला, तृतीया. काय लागला, तृतीया. बरं खाण्याची क्रिया कोणावर आहे, बोरावर आहे. बोरे खाल्ली. बरोबर का, बोरे. तुम्हाला सर बोर प्रथमांत आहे आणि बोरे अनेक वचन लागले का, नाही आहे. बोरचं अनेक वचन बोरे आहे. बरोबर का. मग बघा सीताने बोरे खाल्ली. बरोबर का, सीताने चिंच खाल्ली, चिंचा खाल्ल्या. म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलते. कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे, लक्षात घ्या. प्रथमा विभक्ती अनेक वचन आहे. बरोबर का, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आणि बोरे खाल्ली, पपई खाल्ली, पपया खाल्ल्या, आंबा खाल्ला. कर्मानुसार क्रियापद बदलते. म्हणजे या ठिकाणी आपण घेऊया सीताने किंवा सीतेने आंबा खाल्ला, पपई खाल्ली, पपया खाल्ल्या. बघा म्हणजे कर्माचं लिंग वचन बदललं असता क्रियापदाच्या रूपात बदल होतो. कर्ता हा तृतीया विभक्तीमध्ये आहे, कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदात बदल होतोय, लक्षात घ्या. झाला का बदल, झाला बदल. क्रियापदाच्या रूपात बदल झाला.
आणि कर्म जे आहे ते प्रथमांत असतं, लक्षात घ्या. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतं, कर्म धातुरूपेश असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. सिंपल, एकदम सिंपल. ओके, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, कर्मणी प्रयोग असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता पुढचा जो मुद्दा आहे तो बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता हे जर बघितलं आपण हे वाक्य, तर तुम्हाला स्वप्नही पडू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला पोस्ट असावी लागेल. बघा, ही कन्या सगुणवरा नुपवरा कवनासी म्या देईजे. ऐकलं असेल बघा, कानावर पडलं असेल, शुभमंगल सावधान देईजे. काय म्हटले, देईजे नाही का, देईजे. इज किंवा इजे धातूला, वाक्यात जेव्हा धातूला इज किंवा इजे प्रत्यय लागतात तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग पुराण कर्मणी, पुरुष कर्मणी, जुना कर्मणी, बरोबर का. मग इथे काय आले बघा, कुठे आहे का, पुराण कर्मणी. आलं उत्तर, बरोबर का, उत्तर आलं का. तुम्हाला बाकीकडे जाऊ नका. ही कन्या सगुणवरा नृपवरा कवनासी म्या देईजे, नाही का. सगुण आहे, नृप आहे म्हणजे राजा आहे, राजासारखा वर आहे, त्याला मी ही कन्या देत आहे असे वडील म्हणतायत मंगलाष्टकामध्ये. लक्षात घ्या. तर मग त्यामध्ये देईजे म्हणजे देणार आहे, अजून दिली नाही, देणार आहे, चालू आहे अंतिम मंगलाष्टक. आता सावधान, बरोबर का. तसं या ठिकाणी जर बघितलं, धातूला इज किंवा इजे प्रत्यय लागलेला आहे. ओके, आता पुढे बघा, पुढचा प्रश्न, आमदाराने शाळा बांधली. कर्ता तृतीयांत कर्म प्रथमांत आहे, म्हणजे काय असणार आहे, कर्मणी प्रयोग, बरोबर का. ते तुम्ही सहज सांगू शकाल, काय असणार आहे, कर्मणी प्रयोग. एकदम सिंपल. काय म्हटले बघा इथे, आमदाराने, आमदाराने कर्ता हा तृतीयांत आहे, कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये आहे. शाळा, बरोबर का. कर्म हे द्वितीयांत आहे, सॉरी, कर्म हे प्रथमांत आहे, प्रथमा विभक्तीत, आणि बांधली. आता बघा, शाळाच्या ऐवजी आपण काय घेतलं, सभागृह घेतलं. आमदाराने सभागृह किंवा आपण इमारत, इमारत बांधली. बंगला बांधला, बंगला बांधला, बरोबर का. बंगले बांधले, कर्माचे लिंग वचन बदलले असता क्रियापदाच्या रूपात बदल होतो, म्हणून तो काय असणार आहे, कर्मणी प्रयोग आहे. फक्त आपला बघायचे काय रे बाळांनो, कर्ता तृतीयांत कर्म प्रथमांत बांधली भूतकाळी आहे, आणि कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असतं. ओके, आता पुढचा बघा, प्रयोग ओळखा. तू सावकाश चालतोस. चला सांगा, उत्तर सांगा. तू सावकाश चालतोस जर बघितलं आपण या ठिकाणी, तर काय असणार आहे, लक्षात घ्या. इथे तू सावकाश चालतोस, तू, ती सावकाश चालते, ते सावकाश चालते, चालतात, ते सावकाश चालतात. इथे मी पुरुष बदलला, वचन बदलला, काय झालं, कर्त्याचे लिंग वचन पुरुष बदललं की क्रियापदाच्या रूपात बदल झाला, म्हणजे या वाक्यात कर्म आहे का, नाहीये. अकर्मक आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग. जेव्हा वाक्यामध्ये कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग, आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कसा चालतो, सावकाश क्रिया विशेषण आहे, कर्ता आणि क्रियापदच आहे, आणि या कर्त्याच्या लिंगानुसार वचनानुसार आता कर्मणी होईल का, हा होणार नाही. का होणार नाही, याचं कारण असं आहे की या वाक्यामध्ये कर्मच नाही आहे. नवीन कर्मणी होईल का, या वाक्यात कर्म नाही, त्यामुळे कर्मणी प्रयोगाचा काही संबंध नाही. इथे प्रश्न पडतो कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोगाचा. मग इथे भावे प्रयोग का नाही, लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की कर्ता आणि कर्म हे विभक्तीजन्य असतात. ओके, म्हणून तो सुद्धा नाही, लक्षात घ्या. उत्तर 2 आहे. खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. मी शाळेतून आत्ताच आलो.
आता या वाक्यात जर बघितलं, मी शाळेतून आत्ताच आलो, बघा नीट बघा, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग. आता मला एक सांगा, येणारा मी, येण्याची क्रिया माझ्यावरच आहे, वाक्यात कर्म नाही, ओके, दोन मुद्दे राहिले, बाकी दोन पर्याय कटले. मी शाळेतून आत्ताच आलो. मग मीच्या ऐवजी घेऊया ती शाळेतून आत्ताच आली. म्हणजे मी हे काय आहे, मी हे प्रथम पुरुषी आहे, सर्ववचनी आहे, बरोबर का? त्याच्यामुळे तिथं कळत नाहीये, आम्ही शाळेतून आत्ताच आलो, बरोबर का? आता पुढे बघा, त्याच्या ऐवजी मी काय केलं, ती शाळेतून आत्ताच आली, ते शाळेतून आत्ताच आले. म्हणजे येणारे कोण आहेत, येणारा कोण आहे, मी, बरोबर का? मी हा करताय, कर्त्यानुसार क्रियापद बदलते, म्हणजे उत्तर काय असणार आहे, कर्तरी प्रयोग असणार आहे. असं लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, चला पुढे. खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. नळे इंद्राशी असे बोलिजेले. एकदम सिंपल आहे, काव्य आहे, कविता लिहिली आणि त्या वाच्यामध्ये धातूला इज किंवा इजे प्रत्यय लागला, विषय संपला. बोलिजे काय आलं, बोलीजे, जाईजे, खाईजे, पिजे, मरीजे, हसीजे. पुराण कर्मणी, इथंच पुरुष असू शकतं, इथेच जुना असू शकतं, भंगार नाही, जुना नाही, इथंच प्राचीन असू शकतं. हे नावं लक्षात ठेवा. ओके, धातूला इज किंवा इजे लागलंय म्हणजे काय असणार आहे हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, कृष्णाकडून कंस मारला गेला. आता इथे कृष्णाकडून म्हणलंय म्हणजे कर्ता हा कडून लागलेला आहे, कर्त्याला काय लागले, कडून लागले, लक्षात घ्या. आणि कर्म हे प्रथमांत आहे, बरोबर का? कर्म हे प्रथमांत आहे. ला कृदंत गेला, जा या क्रियापदाचं विवक्षित रूप आहे. म्हणजे काय असणार आहे, काय असणार आहे सांगा, नवीन कर्मणी. त्यालाच आपण कर्म कर्तरी असं सुद्धा म्हणू. परत 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 प्रश्न असे येतात. एकदा एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की उत्तर आपलं चुकणार नाही, हे लक्षात घ्या. राघूने पेरू खाल्ला. राघूने पेरू खाल्ला या वाक्यामध्ये जर बघितलं तर राघूने हा काय आहे, तृतीया विभक्तीमध्ये आहे. काय खाल्ला, पेरू खाल्ला. बघा, मग इथं पेरू हा काय आहे, प्रथमामध्ये, कर्म प्रथमांत आहे आणि क्रियापद भूतकाळी आहे. लक्षात घ्या, क्रियापद काय आहे, भूतकाळी आहे. राघूने पेरू खाल्ला, खाल्ला, करेक्ट. मग याच्यामध्ये पेरू, खाण्याची क्रिया पेरूवर आहे, कर्ता तृतीयांत आहे, कर्म प्रथमांत म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं का चेक करूयात. पेरू खाल्ला, पपई खाल्ली, पपया खाल्ल्या. म्हणजे हा डेफिनेट काय असणार आहे, बरोबर का, काय असणार आहे, कर्मणी प्रयोग असणार आहे. ओके, पुढे बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची फुले माळवून झाली. नीट बघायचं, तिची, तिची हा कर्ता आहे, करेक्ट. हा षष्टी विभक्तीमध्ये आलेला आहे. नीट बघा, फुले, फुले हे कर्म आहे, हे प्रथमा विभक्तीत आहे. आता पुढचं जे आहे ते आहे माळून झाली, ही आहे संयुक्त क्रियापद. क्रिया समाप्त झाली. बघा, षष्टी कर्ता आहे, प्रथमा कर्म आहे आणि क्रियापद संयुक्त आहे. लक्षात घ्या, संयुक्त क्रियापद. म्हणजे या ठिकाणी काय झालं, आणि याचे जे काही चा, ची, चे प्रत्यय लागलेत ते कशानुसार लागलेत बघा, ते षष्टीनुसार लागलेले आहेत. कशानुसार, षष्टीचे प्रत्यय, पण कशानुसार, कर्मानुसार. तिची फुले माळवून झाली, बरोबर आहे का, फुले. तिची फुले माळून झाली, सोडून द्या, याला काय तुम्हाला एवढं काही गरज नाही. बघ, फक्त काय बघायचंय एवढं लक्षात ठेवा, माळून झाली. काय झाली, माळून झाली, क्रिया समाप्त झाली. त्याचा पेरू खाऊन झाला. आता या ठिकाणी तिचा गुलाब माळून झाला, तिचा गुलाब. तिची कळी माळून झाली, कळ्या माळून झाल्या तिच्या. बदललं की नाही. म्हणजे याचं जर आपण हे बदललं, काय बदललं,
लिंग वचन बदललं की याचं चाचीचे बदलतं, हे लक्षात घ्यायचं. मग इथे काय, संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्त झाली, कर्ता षष्टीमध्ये कर्म प्रथमांत आहे, डोळे झाकून उत्तर आहे तुमचं समापन कर्मणी प्रयोग. आलं लक्षात? इतकं सिंपल आणि साधं सोपं असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने मांजरास, बघा, मुलाने मांजरास मारले. आता या ठिकाणी जर बघितलं, एकदम डोकं काय लावायचं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण भावी प्रयोगाकडे जाणार आहे. बघा, मुलाने मांजरास मारले. मुलाने या ठिकाणी जर बघितलं हा तृतीयांत आहे, मांजरास मारले हा काय असणार आहे, द्वितीयांत आहे. आणि मारले, मुलाने मांजरास मारले, मुलीने मांजरास मारले, मुलांनी मांजरास मारले, बदललं का नाही? मुलाने बैलास मारले, मुलाने गायीस मारले, मुलाने गायीस मारले, बदललं नाही. कर्त्याचे व कर्माचे लिंग वचन बदलले असता क्रियापदाच्या रूपात कोणताही बदल झाला नाही. ते क्रियापद स्वतंत्र आहे. ते क्रियापद लिंगानुसार बदललं नाही म्हणून ते नपुसकलिंगी आहे. ते क्रियापद वचनानुसार बदललं नाही म्हणून ते एकवचनीय आहे. आणि ते क्रियापद पुरुषानुसार बदललं नाही म्हणून ते तृतीय पुरुषी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग तेव्हा भावे प्रयोग होतो, लक्षात घ्या. काय होतो? भावे प्रयोग होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. पटकन उत्तर सांगू शकतो आपण. काय बाबा याचं उत्तर? भावे प्रयोग. कसं? कर्ता तृतीयांत कर्म द्वितीयांत, संपला विषय. भावे प्रयोग असतो, कारण कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो, कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतं. राहिलं काय? भावे प्रयोग. पुराणमध्ये कुठं इज इजे आलं नाही. इथं संयुक्त क्रियापद असल्यामुळे समापन कर्मणी नाही, आणि कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतं, त्यामुळे हा नाही. पटापट उत्तर काढू शकतो. मराठीमध्ये मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स येऊ शकतात. बघा, आणि मी तर असं म्हणेल की कंबाईनचा किंवा राज्यसेवेचा शिकवण्याचा माझा अनुभव जो आहे 2012 पासून 2000 म्हणजे आतापर्यंत शिकवतोय, आणि ऑफलाईनला तर प्रचंड मुलं असायची. आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्या पेपरमध्ये, त्या पेपरपेक्षा तिकडे स्पर्धा इकडे जास्त आहे. तलाठीमध्ये आहे, तलाठीमध्ये स्पर्धा जास्त आहे. एका मार्काने तुमचे काय जाऊ शकतात? पोस्ट जाऊ शकतात. आणि तलाठी तुम्हाला माहिती आहे, आता महसूल सहाय्यक अधिकारी चांगली पोस्ट आहे, हुंडाई चांगला मिळतो. तर 25 पैकी 25 मार्क्स तुम्ही घेऊ शकता, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. प्रश्न कसा येऊ द्या, परीक्षा एमपीएससी ने घेऊ द्या किंवा TCS न घेऊ द्या, तरी मी तयार आहे, असं तुमचं जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथे यश मिळणं कठीण आहे. बरोबर, कोणी परीक्षा घेऊ द्या, मी ऑलवेज तयार आहे, बरोबर का? तसं तुम्हाला पाहिजे. ओके, आता पुढे बघा. तिने जेवण केले, तिने जेवण केले. याच्यामध्ये जर बघितलं आपण, तिने, करता, जेवण करणारी कोण आहे? ती आहे. कर्म प्रथमांत काय असणार आहे बरं? काय सांगायची गरज आहे का? त्याने जेवण केले, तिने जेवण केले, बरोबर का? सांगा उत्तर. भावे प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, समापन कर्मणी प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग आहे. याच्यामध्ये जर बघितलं, तिने जेवण केले, बरोबर का? हा तृतीयांत असणार आहे. जेवण केले, भाजी केली, भाज्या केल्या. कर्मानुसार क्रियापद बदलते. या कर्माचं लिंग वचन बदललं की क्रियापदाच्या रूपात बदल होतो. आणि हे कर्म प्रथमांत असतं, धातू रूपेश असतं. कर्म या क्रियापदावर अधिकार गाजवतो, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. ओके, पुढे बघा. खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे? नीट बघा, नीट बघा. पहिलंच वाक्य आहे, जो जो कीजे परमार्थ लाहो. धातूला कीजे, कीजे या धातूला काय लागलाय बघा? इज किंवा इजे प्रत्यय लागलेला आहे. उत्तर एक आहे. मग राधिका केर काढते, राम केर काढतो, म्हणजे हे उदाहरण कशाचं असणार आहे? कर्तरी प्रयोगाचं आहे, नाही का? रामायण महाकाव्य आहे, असणारे महाकाव्य, बरोबर का? रामायण महाकाव्य असणारे रामायण. गीता नाही का महाकाव्य आहे असंही म्हणू शकतो. तू मला वाचवले शासनकर प्रयोगाचा भाग असणार आहे. 8 दिवसात त्याचा नूर पालटला, 8 दिवसात त्याचा नूर पालटला.
या ठिकाणी बघा त्याचा षष्टीमध्ये आहे, पालटला, नूर पालटला. कर्ता षष्टीमध्ये कुठं असतो? कर्मणी प्रयोगात. पालटला नूर, कळी पालटली, कर्मानुसार क्रियापद बदलते म्हणजे कर्मणी प्रयोग असणार आहे. इतकं सोपं आहे. फक्त बघायचं कर्ता कशामध्ये आहे, कर्म कशामध्ये आहे आणि क्रियापद काय आहे. सर्वांना समज दिली जाईल. सर्वांना समज दिली जाईल. बघा याच्यामध्ये दिली जाणारी समज आहे, पण कर्ता अद्ययात आहे. लक्षात घ्या, अद्ययात आहे. वरिष्ठाकडून सर्वांना समज दिली जाईल. आता इथे हा जो आहे तो लोप आहे. कर्त्याला कडून लागले. लक्षात घ्या, कर्म प्रथमांत आहे. इथं ला कृदंत आहे, ला कृदंत आहे आणि जाईल, जा धातू आहे सहाय्यक क्रियापद. बघा जाईल म्हणजे कुठला असणार आहे? कर्मकर्तरी. म्हणजेच काय? नवीन कर्मणी. सभेत पत्रके वाटली गेली. सभेत पत्रके वाटली गेली कोणाकडून? सेवकाकडून. बरोबर का? त्या खटल्याची कागदपत्रे गोळा करण्यात आली कोणाकडून? वरिष्ठाकडून. अशी उदाहरणं असतात, ती अध्यायात असतात. त्यामध्ये कर्ता हा अध्यायात असतो, लोप पावला असतो, लुप्त असतो, कर्मकर्तरी प्रयोग किंवा काय म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात मित्रांनो. ओके, तर हे झाले आपले काय प्रयोगावर विचारलेले. मी थोडेच काही प्रश्न घेतले होते, पण त्याच्यानुसार तुम्हाला प्रयोग नक्की हमखास ओळखता येईल. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. याच्या बाहेर काही प्रयोग विचारणार नाही, एवढं TCS ला हे लक्षात ठेवायचं आहे आणि MPSC ला आपण ते डिटेल बघणार आहोत. धन्यवाद.